श्यामल साबळे, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, एसी, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेरघर, भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात। नागरेज मसाले, अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध। आणि यशोदा हॉस्पिटल, प्रसूतीगृह, बाल रुग्णालय, वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर। आता बातम्या सविस्तर। पैशांच्या वादातून ट्रक मालकाने मारहाण करत ट्रक ड्रायव्हर असलेल्या तरुणाची हत्या केली। अजीम जमालुद्दीन शेख, वय 35 वर्ष, राहता चंदनशिरा, जालना असं मयत ट्रक ड्रायव्हरचं नाव असून फरार आरोपीच्या शोधासाठी 3 पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन पाहणी केली आहे। जालन्यात पैशाच्या देवाणघेवाणीतून तरुणाची हत्या करण्यात आली आहे। जालना शहरातील चंदनशिरा भागात ही घटना घडली आहे। पैशाच्या वादातून ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला। अजीम जमालुद्दीन शेख असे मयत ट्रक ड्रायव्हरचं नाव आहे। मयत ट्रक ड्रायव्हर हा मूळचा कानपूर येथील रहिवासी असून कामानिमित्ताने तो जालना येथे वास्तव्यास होता। मयत अजीम शेख हा तरुण ट्रक ड्रायव्हर म्हणून ट्रकवर कामाला होता। ट्रक मालक आणि ड्रायव्हर मध्ये पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन अजीम शेख याचा त्यात जागीच मृत्यू झाला। ज्यावेळी घटना घडली तेव्हा मयताचा साला घटनास्थळी उपस्थित होता, अशी माहिती जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिली। या घटनेतील आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीच्या शोधासाठी 3 पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली। यावेळी जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे। चंदनशिरा पोलीस स्टेशन हद्दीत आता अंदाजा 8:30-9च्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे, ज्यामध्ये शेख अजीम हा असा मर्डर ज्याचं विक्टीम आहे, मयत त्याचं नाव आहे आणि प्रेमा फेसी जो आहे पैशाचा देवाणघेवाण होता आरोपी पार्टीसोबत, त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे। ज्यावेळी घटना घडली मयतासोबत त्याचा साला पण होता आणि त्यांची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे। आरोपीची ओळख पडलेली आहे, मुख्य आरोपीची। त्याच्यासोबत 2 ते 3 अजून साथीदार होते। त्याची शोधसाठी सगळी आमची 3 ते 3 टीम लागलेली आहे। याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे, हे व्यक्तिगत पैशाची देवाणघेवाणीवरून झालेलं आहे। मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहारमध्ये दोघांचे काही वाद होते। आतापर्यंत ताब्यात अटक नाही, अजून आमची टीम मागे आहे, अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे, पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे, त्याप्रमाणे आम्ही त्यांना शोधत आहोत। वापर झाला असं हत्यार वगैरे आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी असण्याची शक्यता वाटते, पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रॉपर क्लिअर होईल। मालकच होते हो, तो मुख्य आरोपी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालना जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण आणि उपजिल्हाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्हा कार्यालयाचे 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। या कार्यक्रमानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालन्याच्या दौऱ्यावर आले असता या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चितेकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शिवचरण बाळराज यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बुद्ध मूर्ती आणि संविधान ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत केलं। जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांना विधानसभेवर घ्यावे अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली। जिल्हा परिषद सभागृहात महिला कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू देऊन वाण देत या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय।
जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सविता सलगर यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या सर्व महिलांसाठी आज हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुख, महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी अधिकारी, महिला कर्मचाऱ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू देऊन उखाणे आणि गीताचं सादरीकरण केले। यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आज जिल्हा परिषद जालना येथे महिलांसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यात आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना मॅडम यांनी पूर्ण सहभाग घेतला आणि त्यानिमित्तानं सगळ्या 100 जणी आम्ही एकत्र आलो आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाची पाहणी करण्यात आली आहे। प्रशासकीय इमारत व नियोजन भवनाची कामे करताना टिकाऊ व दर्जेदार कामे करावी अशा सूचना अजित पवार यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या। प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवनाचे कामे करताना टिकाऊ आणि दर्जेदार कामे करावी, तसेच त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासकीय इमारत आणि नव्याने तयार करण्यात आलेल्या नियोजन भवनाच्या पाहणी प्रसंगी दिले। यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री सूर्यवंशी आदी उपस्थिती होती। प्रशासकीय इमारत आणि नियोजन भवन येथील देखभाल, दुरुस्तीसह इतर कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांच्याकडून कामाबाबतची सविस्तर माहिती घेतली। तसेच सदर कामे करताना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रामुख्याने वीज, सोलार पॅनल, पायऱ्या, अग्निशमन यंत्रणा दर्जेदार कराव्यात। सदर कामे पूर्ण झाल्यावर देखभाल, दुरुस्तीसह कार्यालय आणि परिसर नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या। मंठा नगर पंचायतच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली आहे। त्यांच्या उपस्थितीत 15 नगरसेवकांसह नवनिर्वाचित नगराध्यक्ष वंदना वैजनाथ बोराडे यांनी पदभार स्वीकारलाय। मंठा शहरामध्ये अनेक मूलभूत प्रश्न मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असून या सर्व प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून मंठा नगर पंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील। मंठा शहराने मला भरभरून प्रेम दिले असून या प्रेमाची उतराई होण्यासाठी तुम्ही सातत्याने मंठा शहरासह संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्नशील होतो आणि आहे, यापुढे देखील राहील अशा शब्दात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। मंठा नगर पंचायत येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष वंदना वैजनाथराव बोराडे यांच्या नियुक्ती आणि त्यानंतर लगेचच संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभ कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते। यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केले नाही। कोणत्याही पक्षाच्या व्यक्ती त्यांच्या वॉर्डाचा, गावचा, शहराच्या विकासाच्या संदर्भाने प्रश्न घेऊन माझ्याकडे आल्यास मी सातत्याने तो कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार न करता प्रामाणिकपणे त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय। आज सर्व पक्षाचे 17 पैकी 15 नगरसेवक एकत्र येऊन त्यांनी आमदार बबनराव लोणीकर आणि भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंदना वैजनाथ बोराडे यांच्या नावावर सहमती दर्शवत त्यांची नगराध्यक्षपदी निवड केली आहे। हे सर्व जाती धर्माचे नगरसेवक, वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक, 17 पैकी 15 नगरसेवक एकत्र आले आणि आज निवडणूक झाली। वंदनाताई वैजनाथराव बोराडे या नगराध्यक्ष झालेल्या आहेत। या शहराच्या विकासासाठी, जनतेची कामं होण्यासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे। या शहरात पिण्याच्या पाण्याची 16 कोटीची योजना असताना, फिल्टरची योजना असताना मी मंत्री होतो त्याच वेळी योजना झाली, पण 8-15 दिवस पाणी येत नाही। अनेक भागात पाणी जात नाही, काही भागात लाईट नाही, काही लोकांना नगरपालिकेत एखादं प्रमाणपत्र काढायचं तर महिना मिळत नाही आणि या सगळ्या समस्या निर्माण झाल्या होत्या। 8-10 वर्ष विकास थांबला होता आणि विकासाच्या मुद्द्यावर सगळे 15 नगरसेवक आम्ही सगळे एकत्र बसलो आणि वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांना नगराध्यक्ष करण्याचं सर्वांनी मत ठरलेलं आहे आणि सगळ्यांना घेऊन चालणं आता नगराध्यक्ष आणि आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। या शहरातल्या 30,000 लोकांना मूलभूत सुविधा देणं, शहराचा विकास करणं। मी मंत्री असताना 32 कोटी रुपयाचे रस्ते आपण शहरात केले।
मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह केलं 10 कोटीचं, क्रीडा संकुल केलं 15 कोटीचं, न्यायालयाची इमारत केली, कब्रस्तानला सुद्धा आपण मोठ्या कब्रस्तानला कंपाऊंड वॉल दिलं. त्याच्यामुळं बिनविरोध आज वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांची निवड झाली. आम्ही सगळे मिळून या शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू. विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. धन्यवाद. सध्या विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं सांगून राजकारण करतायत. मात्र ही योजना कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही. या योजनेतील त्रुटी दूर करण्याचा आपला प्रयत्न असून जे योग्य लाभार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळावा असा आपला प्रयत्न राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषणादरम्यान सांगितलं. तर येत्या 27 जानेवारीपासून लाडक्या बहिणींना पैशांचं वाटप होणार असून 3,700 कोटींचा धनादेश महिला व बाल विकास खात्याकडे दिला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आज माझ्या मायमाऊली बसल्यात. आमच्या विरोधकांनी टीका केली की यांचं सरकार आल्यानंतर योजना बंद करतील, पैसेच देणार नाहीत. असं नाही, आम्ही वचनपूर्ती करणारे कार्यकर्ते आहोत. त्या संदर्भातल्या त्रुटी असतील त्या त्रुटी मी काढीन. त्यामध्ये खरंच ज्या गरजू महिलेला पाहिजे होतं, जी खुरपणीला जाते, जी धुणभांडी करते, जी झाडू पोतना करते, जी त्या ठिकाणी अतिशय गरीब कुटुंबातली आहे की तिला 1,500ची किंमत माहिती आहे, जी इन्कम टॅक्स भरत असेल, जी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 65,000 रुपये पगार घेत असेल, त्या महिलांच्या करता 1,500 रुपये नाहीत. गरीब महिलांच्या करता ज्यांचं 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये वर्षाचं उत्पन्न आहे, 2.5 लाख काही कमी नाहीये. म्हणजे 20,000 रुपये 21,000 रुपये साधारण त्याच्या आतल्या महिलांना आपण ते देतोय. महिना 21,000च्या आत. काही मधल्या काळामध्ये आम्ही पण म्हणलं नको आता कुठं त्याच्यामध्ये बघत बसायचं, वेळ जाईल. आता मात्र माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचं घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. माझ्या ज्यांना खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे. आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही. आत्ता थोडंसं या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आम्ही घाईगडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे. आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील. काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीनं करा. याबरोबर जालना बातमीपत्र संपलंय. पाहत राहा एमसीएन न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT फैसला जो मजबूत हो. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन. आमच्याकडे AC, फ्रीज, LED, वॉशिंग मशीन, डीप फ्रीज, सोफा सेट, कॉट, कपाट, टेबल, खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल. इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचरसह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध. लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. AC, डीप फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर.
आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202.